ब्रह्मा गुरु विष्णु गुरुदेव महेश्वरा सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरे नमः। जय रघुवीर समर्थ। श्रीमत दासबोध दशक 13वा नामरूप समास दुसरा सारासार निरूपण नाम श्रीराम समर्थ। ऐका सारासार विचार उभारले जगडंबर, त्यात कोण सार कोण असार विवेके ओळखावा। मागील आठवड्यापासून दशक 13वा नामरूप सुरू झाला असून मागील आठवड्यात आपण त्यातील समास पहिला आत्मा अनात्मा विवेक नाम या समासाचे श्रवण केले। आता चालू आठवड्यात नवीन समास ज्याचे नाव आहे सारासार निरूपण नाम सुरू झालेला असून त्या समासाच्या पहिल्या ओळीत श्री समर्थ म्हणतात की आता सारासार विचार म्हणजे काय ते ऐका। या विश्वाचा जो अफाट पसारा आहे त्यामध्ये सार कोणते आणि असार कोणते हे विवेकाने ओळखावे। दिसेल ते नासेल आणि येईल ते जाईल, जे असतची असेल तेची सार। श्री समर्थ या ओळीत सांगतात की जे दिसते ते नाश पावते, जे येते ते जाते आणि जे नेहमी जसेच्या तसे राहते तेच सार होय। मागा आत्मा अनात्मा विवेक बोलिला, अनात्मा ओळखून सांडिला, आत्मा जाणता लागला मुळीचा मूळतंतू। श्री समर्थ या ओळीत सांगतात की आपण मागील समासामध्ये आत्मा अनात्मा विवेकासंबंधी बोलणे झालेले आहे। अनात्मा कोण हे ओळखून त्याचा त्याग करावा। आत्मा कोण हे विवरित करीत असता मूळ मायेच्या आरंभापर्यंत धागा हाती येतो। मुळी जे राहिली वृत्ती झाली पाहिजे निवृत्ती, सारासार विचार स्रोती बरा पाहावा। श्री समर्थ या ओळीत सांगतात की मूळ मायेच्या ठिकाणी जी वृत्ती शिल्लक असते तीही जाऊन वृत्तीरहित झाली पाहिजे। यासाठी श्रोत्यांनी सारासार विवेक चांगल्या प्रकारे करावा। नित्यानित्य विवेक केला, आत्मा नित्यसा निवडिला, निवृत्त रूपे हेतू उरला निराकारी। श्री समर्थ या ओळीत सांगतात की नित्यानित्य विवेक केल्यानंतर आत्मा नित्य आहे अशी निवड केली, पण चंचळ आत्म्याला पाहिल्यानंतर निराकाराबद्दलची आशा अजून शिल्लक राहिली। हेत म्हणजे तो चंचळ, निर्गुण म्हणजे निश्चळ, सारासार विचारे चंचळ होऊन जाते। श्री समर्थ या ओळीत सांगतात की आशा ही चंचळ असते, निर्गुण परब्रह्म हे निश्चळ असते आणि सारासार विचाराने ते चंचल होते आणि नष्ट होते। चळे म्हणून ते चंचळ, न चळे म्हणून निश्चळ, निश्चळे उडे चंचळ निश्चयेसी। श्री समर्थ या ओळीत सांगतात की चळते म्हणूनच त्याला चंचळ म्हणतात आणि जे चळत नाही म्हणून त्या आत्म्यास निश्चळ म्हणतात। निश्चळाच्या ठिकाणी चंचळ नष्ट होते। ज्ञान आणि उपासना दोन्ही एकची पाहना, उपासनेकरिता जना जगो उद्धार। समर्थ पुढील ओळीत सांगतात की ज्ञान आणि उपासना दोन्ही एकच आहेत, पण उपासनेच्या योगानेच जगाचा उद्धार होतो। दृष्टा साक्षी जाणता, ज्ञानधन चैतन्य सत्ता, ज्ञानदेवाची तत्वता बरे पहा। श्री समर्थ या ओळीत सांगतात की द्रष्टा साक्षी जाणता ज्ञानघन चैतन्य सत्ता ज्ञान देव ही सर्व एकाच अंतरात्म्याची नावे आहेत। त्या ज्ञानाचे विज्ञान होते, शोधून पाहता भूतमते, चंचळ अवघे नासते येणे प्रकारे।
श्री समर्थ या ओळीत सांगतात की त्या ज्ञानाचेच पुढे विज्ञान होते. निरनिराळ्या मतांचा शोध घेतला तर जे चंचल असते ते नष्ट होते. नासिवंत नासेल की नासेना, ऐसा अनुमानाची आहे मना, तरी तो पुरुष सहसा ज्ञाना अधिकार नव्हे. श्री समर्थ या ओळीत म्हणतात की ज्या पुरुषाच्या मनात जो नाशिवंत आहे ते नाश पावेल की नाही अशा प्रकारचा संशय असतो, तो पुरुष सहसा ज्ञानाचा अधिकारी नसतो. नित्य निश्चय केला, संदेह उरतची गेला, तरी तो जाणता वाहवाला महामृगजळी. श्री समर्थ येथे सांगतात की नित्य निश्चय तर करीत असलो पण एकीकडे मनातील संदेही नष्ट होत नाहीत. असे ज्याच्या बाबतीत घडते तो मायेच्या महामृगात वाहत गेला असे समजावे. शेची नाही ते अक्षय, व्यापकपणे सर्वा ठाई, ते हेत संदेह नाही निर्विकारी. श्री समर्थ या ओळीत सांगतात की ज्याला क्षयच नाही असे अक्षय परब्रह्म सर्वाच्या ठाई व्यापकपणे ओतप्रेत भरलेले असते. त्या निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी हेतू अथवा संदेह विकार असूच शकत नाहीत. जे उदंड घनदाट आद्य मध्य सेवट, अचळ अढळ अतुट जैसे तैसे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की जे उदंड घनदाट असून आधीमध्ये आणि शेवटी अचळ अढळ आणि अतूट असे जसेच्या तसे असते. पाहता जैसे गगन, गगनाहून ते सघन, जनची नाही निरंजन सदोदित. श्री समर्थ या ओळीत सांगतात की जे गगनासारखे वाटते पण गगनाहून ओतप्रेत घनदाट सूक्ष्म असते, जेथे काही जन्मलेच नाही असे सदोदित निरंजन असते. चर्मचक्षु ज्ञानचक्षु हा तो अवघाच पूर्वपक्षू, निर्गुण ठाईचा अलक्षू लक्षवेना. श्री समर्थ या ओळीत सांगतात की निरर्थक असते असे निर्गुण परब्रह्म की जे सहजचीच ज्याच्या संबंधी चर्मचक्षु ज्ञानचक्षु असे बोलणे सुद्धा जाणता येत नाही. संग त्यागे विन काही परब्रह्म होणार नाही, संग त्याग करून पाही मौन्य गर्भा. श्री समर्थ या ओळीत सांगतात की संग त्यागाशिवाय परब्रह्माशी ऐक्य होऊ शकत नाही. म्हणून मीपणाचा त्याग जेव्हा होतो ते स्फुरणादी सर्व वाणी नष्ट होतात. निर्षता अवघेचे निर्षले, चंचळ तितके निघून गेले, निश्चळ परब्रह्म उरले तेची सार. श्री समर्थ या ओळीत सांगतात की तत्वाचे निरसन करता करता सर्वाचेच निरसन होते. चंचळ जितके असते ते सर्व लय पावते आणि निश्चळ परब्रह्म तेवढेच उरते आणि तेच सार होय. आठवा देह मूळ माया, निर्शोन गेल्या अष्टकाया, साधू सांगती उपाया कृपाळूपणे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की पिंड ब्रह्मांडाच्या मिळून 8 देहाचे विवेकाने निरसन होऊन आठवा देह जी मूळ माया ती लय पावावी म्हणून साधू लोक कृपाळूपणे उपाय सांगतात. सोहंसा तत्वमसी, ते तू ब्रह्म आहेसी, विचार पाहता स्थिती ऐसी सहजच होते. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की सोहम हंसा तत्वमसी ही महावाक्ये निर्देशित करतात की ते ब्रह्म तूच आहेस. या महावाक्याचा उपदेश संत करतात आणि त्या अर्थाचे निरंतर अनुसंधान केल्याने सहजच त्या परब्रह्म्याशी ऐक्य होते. साधक असूनही ब्रह्म उरले, ते वृत्तिशून्य झाले, सारासार विचारले येणे प्रकारे. श्री समर्थ या ओळीत सांगतात की साधक वेगळा राहून जर ब्रह्म पाहू गेला तर वृत्तीच्या अंती त्याला शून्यत्वाची प्राप्ती होईल. असा धोका असल्याने सारासार विचार अत्यंत दक्षतेने केला पाहिजे. ते तापेना ना निवेना, उजळेना ना काळवंडेना,
ढवळेना ना निवळेना परब्रह्म ते, दिसेना ना भासेना, उपजेना ना नासेना, ते येईना ना जाईना परब्रह्म. श्री समर्थ या ओळीत सांगतात की ते तापत नाही, निवळत नाही, उजळत नाही किंवा काळवंडत नाही, जे दिसत नाही किंवा भासत नाही, उपजत नाही किंवा नाश पावत नाही, जे येत नाही किंवा जात नाही असे परब्रह्म जाणावे. ते भिजेना ना वाळेना, ते विजेना ना जाळेना, जयास कोळीनी नेहीना परब्रह्म. समर्थ म्हणतात की जो भिजत नाही किंवा वाळतही नाही, जे विजत नाही किंवा जळत नाही आणि ज्याला कोणी नेऊ शकत नाही ते परब्रह्म होय. जे सन्मुखीच चोहीकडे, जे ते दृश्य भास उडे, धन्य साधू ते पवाडे निर्विकारी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की ते परब्रह्म चहूकडे सन्मुखच असते, जेथे दृश्य सृष्टीचा भास नाहीस होतो. अशा निर्विकार परब्रह्माच्या ठिकाणी जो साधू प्रस्थापित होतो तो धन्य होय. निर्विकल्पी कल्पनातीत तोची ओळखावा संत, एरवघेची असंत ब्रह्मरूप. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की निर्विकल्पाच्या जाणीवेशिवाय जो निर्विकल्पी मरून जाईल, ऐक्य पावेल त्याला संत म्हणून ओळखावा. जे असे ऐक्य पावत नाही ते सर्व ब्रह्मरूप असंत आहेत असे जाणावे. खोटे सांडून खरे घ्यावे, तरीच परिचयवंत म्हणावे, असार सांडून सार घ्यावे परब्रह्म ते. श्री समर्थ या ओळीत सांगतात की खोटे सांडून खरे जो घेतो त्याला पारखी म्हणतात आणि असार साडून जो सार घेतो ते परब्रह्म तेच घ्यावे. म्हणून असार साडून सार असे परब्रह्म घ्यावे. जाणता जाणता जाणीव जाते, आपली वृत्ती तद्रूप होते, आत्मनिवेदन भक्ती ते ऐसी आहे. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की त्या परब्रह्मास जाणता जाणता जाणी जाऊन आपली वृत्ती तद्रूप होते, यालाच आत्मनिवेदन भक्ती असे म्हणतात. वाच्यांशे भक्ती मुक्ती बोलिली, लक्ष्यांशे तद्रूपता विवरली, विवरता हेतू नुरावी ते तद्रूपता. श्री समर्थ या ओळीत सांगतात की शब्दाच्या योगे भक्ती मुक्तीचे वर्णन करावे, अर्थार्थन पाहून तद्रूपता कशी साधता येईल ते विवरता यावे आणि विवरता विवरता जाणीव नये, यालाच तद्रूपता असे म्हणतात. सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप. स्वस्वरूप म्हणजे आपले रूप, आपले रूप म्हणजे अरूप तत्व निरशना उपरी. श्री समर्थ या ठिकाणी सांगतात की जाणीव विवरता विवरता मीपणाही सहजलय होतो. सद्रूप, चिद्रूप आणि तद्रूप तसेच स्वस्वरूप हेच आपले खरे रूप आहे. तत्व निरसन केल्यानंतर अरूप हेच आपले रूप होय असा अनुभव येतो. इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे सारासार निरूपणाम समास दुसरा. जय जय रघुवीर समर्थ. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. 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 ओम
श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः। 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 ओम
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 जय सद्गुरु। ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः। 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 ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्री वल्लभाय नमः।
ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. ओम श्री गुरुदत्तात्रेय श्रीपाद श्रीवल्लभाय नमः. जय सद्गुरु.